नाशिक जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात मंत्री छगन भुजबळ आणि नांदगावचे शिवसेना आमदार सुहास अण्णा कांदे हे एकमेकाचे कट्टर विरोधक मानले जातात. 2019 साली आमदार पंकज भुजबळ यांचा आमदार सुहास अण्णा कांदे यांनी पराभव केला. तेव्हापासून वाद आणखी वाढत गेला. 2021 साली याच नांदगाव शहरात आपत्कालीन निधीच्या मुद्द्यावरून आमदार सुहास अण्णा कांदे आणि त्यावेळचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यात वाद जो होता तो इतका टोकाला गेला का तो अद्यापही कायम आहे. आता छगन भुजबळ यांनी नाशिकच्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळावं यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहे. याविषयी आमदार सुहास अण्णा कांदे काय वाटतं? त्यांचा विरोध आहे का ते समर्थन करणार आहे? अण्णा काय म्हणाल? छगन भुजबळ यांनी आता पुन्हा पालकमंत्री पदासाठी दावा केलेला आहे. मला वाटतं की छगन भुजबळांनी साहेबांनी जो पालकमंत्री पदाचा दावा केलाय त्याला मी एकच म्हणेल की मुंगेरी लाल के हसीन सपने. खरं तर ह्या दाव्याला काही अर्थ नाहीये. सर्वांना माहिती आहे आणि भुजबळ साहेब तर ज्येष्ठ मंत्री आहेत की पालकमंत्री ठरवण्याचे संपूर्ण अधिकार आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना आणि दोन्ही पक्षाचे उपमुख्यमंत्री महोदय आदरणीय शिंदे साहेब आणि आदरणीय अजितदादांना आहे. परंतु भुजबळ साहेबांना काय स्वप्न पडतायत मला माहित नाही. म्हणूनच भुजबळ साहेबांनी हे मुंगेरी लाल के हसीन सपने हे बघण्याचं मला वाटतं काय म्हणू त्याला आता समजा शब्दात माझ्याकडे शब्द नाही परंतु ते बघण्यास सुरुवात केली असेल. पण तुमचा विरोध काय आहे त्यांना? ते पालकमंत्री असो. भुजबळांना किंवा भुजबळांच्या कुटुंबाला माझा वैयक्तिक विरोध नाहीये. भुजबळ कुटुंबाने ह्या नाशिक जिल्ह्याला जी चुकीची प्रथा लावली, भुजबळ पालकमंत्री असताना फक्त त्या समता परिषदेलाच कामं देणे, विकास कामे, त्यांच्या नात्यागोत्यालाच कामं देणे, त्यांच्या चांडाळ चौकटीलाच कामं देणे, आमदारांना वाट बघायला लावणे, आमदारांना निधी न देणे, आमदारांकडे दुर्लक्ष करणे, हे जे प्रकार आहेत त्यांचा कार्यकाळ जर बघितला पालकमंत्री पदाचा तर तो अत्यंत दुर्दैवी आहे आणि घाणेरडा आहे, किळसवाणा आहे. म्हणून माझा त्यांना विरोध आहे. माझा वैयक्तिक विरोध नाहीये. त्यांच्या कामाला, त्यांच्या कार्यपद्धतीला माझा विरोध आहे. आणि माझाच नाही तर सुप्त असा ऑफ द रेकॉर्ड मला असं वाटतं की राष्ट्रवादीचे आमदार असेल किंवा बीजेपीचे आमदार असेल किंवा शिवसेनेचे आमदार असेल या सगळ्यांचा त्यांना विरोध आहे. आता त्यांनी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर एक बैठक घेतली आहे आणि त्या बैठकीला त्यांनी काही निर्णय घेतले असतील, त्यालाही तुम्ही विरोध केलेला आहे. हे बघा, कुंभमेळ्याची बैठक घेण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी कुंभमेळा मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांना नेमलेलं आहे. यांना कुठलेही निर्णय घेण्याचा अधिकार नाही. यांना आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि आदरणीय अजितदादांनी आणि शिंदे साहेबांनी एक खातं दिलंय. त्या खात्याकडे बघावं, त्या खात्यावर अंकुश ठेवावा. त्या खात्याला 6 महिने झालेत. आमचे ते जे काय ते पोळी भाजी केंद्र आहेत, शिवभोजन थाळी, त्याचे बिल निघाले नाहीत. अधिकाऱ्यांचे मुजोरीपणा झालाय. रेशन कार्ड ऑनलाईन झालेले नाही. रेशन कार्ड मिळाले पण ते ऑनलाईन होत नाही, त्याच्यामुळे रेशन मिळत नाहीये. त्याच्यानंतर अत्यंत भ्रष्टाचार ट्रान्सपोर्टेशन मध्ये आहे, इकडून तिकडे धान्य वाहण्यासाठी. तो भ्रष्टाचार करावा. त्यांना तिकडे द्यायचं दुर्लक्ष दिलंय करून आणि इकडे कुंभमेळ्याची बैठक काही नाही. त्यांना अधिकारच नव्हते. त्यांना खरं तर त्यांची जी चांडाळ चौकटी आणि समता परिषदेचे काही पदाधिकारी ते त्यांना सांगतात, साहेब आज 500 कोटीचं टेंडर, साहेब आज 800 कोटीचं टेंडर, पेपर दाखवतात. त्यांना वाटतं ही बैठक देऊन त्या कॉन्ट्रॅक्टरांवर एक अंकुश ठेवू आणि मग त्या कॉन्ट्रॅक्टरांना मागच्या वेळेस जे पालकमंत्री असताना सगळी गर्दी कॉन्ट्रॅक्टरांची असायची आणि त्यांना जो मलिदा भेटायचा, हे सगळे चाललेले प्रकार त्या मलिद्यासाठी आहे. म्हणून त्यांचे हे मुंगेरी लाल के हसीन सपने. तुम्ही एक गंभीर आरोप करताय का हे मलिद्यासाठी काय करताय? या अगोदर तुम्ही असाही आरोप केलेला आहे का त्यांनी पालकमंत्री असताना अनेक गैरव्यवहार केलेले आहे? मी सर्व गैरव्यवहार पुराव्यानिशी हायकोर्टात दाखल केले होते. भुजबळ साहेबांनी मला विनंती केली. भुजबळ साहेबांनी आदरणीय शिंदे साहेबांना मध्यस्थी टाकलं म्हणून मी तो रिट पिटिशन विड्रॉ केली. नाही तर आजही भुजबळ साहेबांनी सगळ्या समता परिषदेला आणि त्यांच्या नातेवाईकांना आणि चांडाळ चौकटी जे सांगेल त्यांनाच कामं दिलेले आहेत. आजही माझ्याकडे ते पुरावे आहेत. एकूणच आपण बघितलं असेल तर मंत्री छगन भुजबळ आणि सुहास अण्णा कांदे यांचा वाद हा काही मिटता मिटेना. कदाचित तो आगामी काळात आणखी वाढेल. कारण सुहास अण्णा कांदे यांनी जे आरोप केलेले ते गंभीर आहे. याची चौकशी होईल का? बबू शेख, न्यूज 18 लोकमत, नांदगाव.